नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण जानेवारी ते डिसेंबर पर्यंत सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स वरील प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार, तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. पहिला प्रश्न आहे, युनेस्कोने भारतातील पहिले थंड वाळवंटातील बायोस्फिअर रिझर्व आणि भारताचे 13वे युनेस्को बायो रिझर्व म्हणून कोणते ठिकाण घोषित केले आहे? तर बघा, याचा आन्सर आहे हिमाचल प्रदेश मधील स्पिती व्हॅली. युनेस्कोने भारतातील पहिले थंड वाळवंटातील बायोस्फिअर रिझर्व तसेच भारताचे 13वे युनेस्को बायोस्फिअर रिझर्व म्हणून हिमाचल प्रदेशचे मधील स्पिती व्हॅलीला घोषित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये शून्य माता मृत्यू दर गाठणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर याचा आन्सर आहे पुडुचेरी. स्टार मार्क करून घ्या, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. शून्य माता मृत्यू दर गाठणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश आहे पुडुचेरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 2025 मध्ये भारताची पहिली राष्ट्रीय भूऔष्णिक ऊर्जा धोरण कोणी सुरू केली? तर याचा आन्सर आहे मित्रांनो नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय म्हणजेच MNRE. 2025 मध्ये भारताची पहिली राष्ट्रीय भूऔष्णिक ऊर्जा धोरण नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय यांनी सुरू केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये भारतातील पहिल्या PM मित्र टेक्सटाईल पार्कची पायाभरणी कुठे केली? तर याचा आन्सर आहे मित्रांनो मध्य प्रदेश मधील भैंसोला या ठिकाणी. मध्य प्रदेश मधील भैंसोला या ठिकाणी 2025 मध्ये भारतातील पहिल्या PM मित्र टेक्सटाईल पार्कची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवी दिल्ली येथे आशियातील पहिले महिलांसाठी समर्पित कर्करोग उपचार केंद्र ज्याचं नाव आहे अपोलो अथेना याचे उद्घाटन कोणी केले? तर याचं उद्घाटन केले आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी. बघा काय म्हणत आहे, आशियातील पहिले महिलांसाठी समर्पित कर्करोग उपचार केंद्र, महिलांसाठी समर्पित कर्करोग उपचार केंद्र ज्याचं नाव आहे अपोलो अथेना, याचे उद्घाटन कुठे झाले? तर नवी दिल्ली. आणि कोणी केले? रेखा गुप्ता यांनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये भारतीय नौदलाला कोणता पहिला स्वदेशी 3D सर्व्हिलन्स रडार मिळाला? तर याचा आन्सर आहे लांजा M रडार. भारतीय नौदलाला पहिला स्वदेशी 3D सर्व्हिलन्स रडार लांजा M रडार मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2025 मध्ये भारतातील पहिले परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटर चे उद्घाटन कुठे केले? तर याचा आन्सर आहे UAEच्या अबुधाबीमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2025 मध्ये भारतातील पहिले परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटर याचे उद्घाटन केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिला बांबू आधारित बायो रिफायनरी प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. तर याचा आन्सर आहे आसामच्या नुमालीगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिला बांबू आधारित बायो रिफायनरी प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिधाडांच्या संवर्धनासाठी भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले? तर याचा आन्सर आहे आसाम राज्याने. गिधाडांच्या संवर्धनासाठी भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल आसाम राज्याने सुरू केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास फॅक्टरीचे उद्घाटन कुठे केले आहे? तर याचा आन्सर आहे उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास फॅक्टरीचे उद्घाटन उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI कंपनीने भारतातील पहिला लर्निंग ऍक्सिलरेटर प्रोग्राम सुरू केला आहे? तर याचा आन्सर आहे ओपन AI.
ओपन एआय या एआय कंपनीने भारतातील पहिला लर्निंग एक्सिलरेटर प्रोग्राम सुरू केला आहे. एक क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतातील कोणत्या राज्याने मदरसा बोर्ड विसर्जित करून अल्पसंख्याक शिक्षण कायदा लागू केला? तर याचा आन्सर आहे उत्तराखंड राज्याने. उत्तराखंड राज्याने मदरसा बोर्ड विसर्जित करून अल्पसंख्याक शिक्षण कायदा लागू केला. बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिल्या अत्याधुनिक ॲनिमल स्टेम सेल बायोबँक आणि प्रयोगशाळेचे उद्घाटन कुठे केले? तर याचा आन्सर आहे हैदराबाद मध्ये. कुठे केले? ॲनिमल स्टेम सेल बायोबँक यांनी प्रयोगशाळेचे उद्घाटन कुठे केले? हैदराबाद मध्ये केले आहे. याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी हैदराबाद येथील राष्ट्रीय प्राणी जैव तंत्रज्ञान संस्था म्हणजे NIAB येथे भारतातील पहिल्या अत्याधुनिक ॲनिमल स्टेम सेल बायोबँक आणि ॲनिमल स्टेम सेल प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. याचा उद्देश काय आहे? तर उद्देश आहे आजारी किंवा जखमी प्राण्यांच्या अवयवांची आणि ऊतींची दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि बरे होण्यास मदत करण्यासाठी प्राण्यांसाठी पुनरुत्पादक औषध आणि पेशीय थेरपी विकसित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांना समान शिक्षण देण्यासाठी दिशा अभियान राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा, दिशा अभियान राबवणारे भारतातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र. आणि याचा उद्देश काय आहे? बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांना समान शिक्षण देणे. बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांना समान शिक्षण देणे हे दिशा अभियानाचे उद्दिष्ट आहे. महत्वाचा प्रश्न होता तो, महाराष्ट्राचा आहे ना. 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल रजा योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो सिक्कीम. काय आहे? सबॅटिकल रजा योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? सिक्कीम. याबद्दल थोडी माहिती जाणून घ्या. बघा, औपचारिक सबॅटिकल रजा योजना सुरू करणारे सिक्कीम हे देशातील पहिले राज्य आहे. या धोरणानुसार किमान 5 वर्ष सतत सेवा पूर्ण केलेल्या नियमित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 365 दिवसापासून ते जास्तीत जास्त 1080 दिवसापर्यंतची रजा मिळू शकते आणि त्यांच्या अनुपस्थित त्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम सुद्धा दिली जाईल. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन कुठे केले? तर याचा आन्सर आहे छत्तीसगड मधील रायपूर. छत्तीसगड मधील रायपूर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी कोणत्या शहरात भारतातील पहिल्या पूर्णपणे डिजिटलाइज सागरी मत्स्यपालन गणनेचे उद्घाटन केले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो केरळमधील कोची. केरळमधील कोची या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी भारतातील पहिल्या पूर्णपणे डिजिटल सागरी मत्स्यपालन गणनेचे उद्घाटन केले केरळच्या कोचीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात कोणत्या उच्च न्यायालयाने पहिल्यांदाच क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली आहे? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या. तर याचा आन्सर आहे मद्रास उच्च न्यायालयाने. मद्रास उच्च न्यायालयाने पहिल्यांदाच क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला काचेचा झुलता पूल ज्याचं नाव आहे बजरंग सेतू कोणत्या नदीवर बांधण्यात आला? तर याचा आन्सर आहे गंगा नदीवर. आणि कुठे? ऋषिकेश. ऋषिकेश या ठिकाणी गंगा नदीवर भारतातील पहिला काचेचा झुलता पूल ज्याचं नाव आहे बजरंग सेतू बांधण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणते बनले आहे? तर बघा, याचा आन्सर आहे चेन्नई. रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनले आहे चेन्नई.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय क्रिकेट असोसिएशन म्हणजे ICAच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे शांता रंगस्वामी. शांता रंगस्वामी यांची भारतीय क्रिकेटर्स असोसिएशन म्हणजेच ICAच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताने जीवघेण्या श्वसन संसर्गाची लढण्यासाठी पहिले स्वदेशी अँटीबायोटिक विकसित केले आहे, त्याचे नाव काय आहे? तर बघा त्याचं नाव आहे नेपिथ्रोमायसिन. भारताने जीवघेण्या श्वसन संसर्गाशी लढण्यासाठी पहिले स्वदेशी अँटीबायोटिक विकसित केले आहे, त्याचे नाव आहे नेपिथ्रोमायसिन. एझिथ्रोमायसिन काय आहे मित्रांनो? बघा एझिथ्रोमायसिन एक अँटीबायोटिक आहे जे एझिल या नावाच्या औषधाने मिळते. जेव्हा आपल्याला सर्दी खोकला ताप वगैरे येते तेव्हा अँटीबायोटिक एझिथ्रोमायसिन हे अँटीबायोटिक दिले जाते. एझिल नावाचं औषध असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमान तेजस LCA MK-1A चे अनावरण कुठे केले? तर याचा आन्सर आहे नाशिक, महाराष्ट्र. बघा महत्वाचा प्रश्न आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमान तेजस LCA MK-1A चे अनावरण महाराष्ट्राच्या नाशिक मध्ये केले आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो तो. 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ट्रान्सजेंडर हक्कांवरील विशेष समितीमध्ये नियुक्त झालेले पहिले ट्रान्सजेंडर सदस्य कोण बनले आहेत? तर याचा आन्सर आहे अक्काय पद्मशाली. अक्काय पद्मशाली हे सर्वोच्च न्यायालयाच्या ट्रान्सजेंडर हक्कांवरील विशेष समितीमध्ये नियुक्त झालेले पहिले ट्रान्सजेंडर सदस्य बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 2025 मध्ये कोणते राज्य भारतातील पहिले पूर्णपणे 100% डिजिटल साक्षर राज्य बनले आहे? तर याचा आन्सर आहे केरळ. केरळ हे भारतातील पहिले पूर्णपणे 100% डिजिटल साक्षर राज्य बनले आहे. याबद्दल थोडी माहिती जाणून घ्या. केरळ हे भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. डिजिटल साक्षरता म्हणजे डिजिटल उपकरणे आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता जसे की स्मार्टफोन, इंटरनेट, ऑनलाईन बुकिंग, ऑनलाईन बँकिंगचा शुद्ध वापर करणे आणि तुमच्या दैनंदिन गरजांसाठी डिजिटल सेवांचा वापर करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या म्हणजे WIPO सल्लागार मंडळाचे पहिले भारतीय आणि आशियाई अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचा आन्सर आहे न्यायमूर्ती प्रतिभा M सिंग. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या म्हणजे WIPO सल्लागार मंडळाचे पहिले भारतीय आणि आशियाई अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती प्रतिभा M सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महत्वाचा प्रश्न आहे कारण की पहिले महिला आहे, पहिले भारतीय आणि आशियाई अध्यक्ष आहे म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये भारतातील पहिले अति गरिबी मुक्त राज्य म्हणून कोणते राज्य अधिकृतपणे घोषित केले जाईल? तर याचा आन्सर आहे मित्रांनो केरळ. केरळ हे भारतातील पहिले अति गरिबी मुक्त राज्य म्हणून अधिकृतपणे घोषित केले जाईल. बघा विद्यार्थ्यांना किती छान क्वेश्चन क्वालिटी आहे. जर तुम्हाला खरंच लेक्चर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा, भारतातील पहिली स्वदेशी चिप 2025 मध्ये नवी दिल्ली येथे लॉन्च करण्यात आली. या चिपचे नाव काय? तर बघा, भारतातील पहिली स्वदेशी चिप जिचं नाव आहे विक्रम 32 आणि हे काय 32 बिट मायक्रो प्रोसेसर आहे. 32 बिटचं मायक्रो प्रोसेसर आहे आणि हे कशासाठी यूज केलं जाईल? अंतराळ मिशन साठी या चिपचा यूज केला जाईल. महत्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राष्ट्रीय उद्यानात मादी चिता जिचं नाव आहे मुकी जन्माला आली आणि ती भारतात जन्माला येणारी पहिली प्रौढ चिता ठरली? तर कोणत्या राष्ट्रीय उद्यानात? तर त्याचा आन्सर आहे कुनो राष्ट्रीय उद्यान. कुठे आहे? MP मध्ये. कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये मादी चिता मुकी जन्माला आली आणि ती
भारतात जन्माला येणारी पहिली प्रौढ चिता ठरली आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान सुद्धा एमपी मध्ये आहे, सातपुडा राष्ट्रीय उद्यान सुद्धा एमपी मध्ये आहे आणि पन्ना राष्ट्रीय उद्यान सुद्धा एमपी मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत पहिला क्रॉस बॉर्डर रेल्वे प्रकल्प सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो भूटान. भारताने भूटान देशासोबत पहिला क्रॉस बॉर्डर रेल्वे प्रकल्प सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. 2025 मध्ये भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा म्हणून अधिकृतपणे कोणता जिल्हा घोषित करण्यात आला आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, महत्वाचा प्रश्न आहे. तर याचा आन्सर आहे छत्तीसगड मधील बालोद जिल्ह्याला. छत्तीसगड मधील बालोद जिल्ह्याला भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील म्हणजे प्रायव्हेट क्षेत्रातील H-125 हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कुठे उभारली जाईल? तर याचा आन्सर आहे कर्नाटकच्या वेमगलमध्ये. कर्नाटकच्या वेमगलमध्ये भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील H-125 हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन उभारले जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून कोणत्या केंद्रशासित प्रदेश किंवा शहराची घोषणा करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे झोपडपट्टी मुक्त आहे चंदीगड. भारतातील पहिले अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची घोषणा करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिमबिबट्यांची संपूर्ण लोकसंख्या मूल्यांकन पूर्ण करणारे भारतातील कोणते राज्य पहिले ठरले आहे? तर याचा आन्सर आहे हिमाचल प्रदेश. हिमबिबट्यांची संपूर्ण लोकसंख्या मूल्यांकन पूर्ण करणारे भारतातील हिमाचल प्रदेश हे राज्य पहिले ठरले आहे, ज्यांनी हिमबिबट्यांची जनगणना केली. 2025 मध्ये कोणते गाव दक्षिण भारतातील पहिले 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो तेलंगणामधील कोंडारेड्डीपल्ली. तेलंगणामधील कोंडारेड्डीपल्ली हे गाव दक्षिण भारतातील पहिले 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. बघा, एकूण एक प्रश्न महत्वाचा आहे. मी फक्त जे परीक्षेला विचारले जाईल जे महत्वपूर्ण आहे तेच क्वेश्चन घेऊन आलो आहे. मदरसा बोर्ड रद्द करून अल्पसंख्याक शिक्षण कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे, कारण की ह्या प्रश्नाचं उत्तर आधीच मी तुम्हाला सांगितलं आहे. तर याचे आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली चित्ता सफारी ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू झाली? तर याचा आन्सर आहे कुनो राष्ट्रीय उद्यान एमपी मधील. एमपी मधील कुनो राष्ट्रीय उद्यानात भारतातील पहिली चित्ता सफारी सुरू झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये मिसेस युनिव्हर्स 2025 चा मुकुट जिंकणारी बघा पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर ती बनली आहे शेरी सिंग. 2025 मध्ये मिसेस युनिव्हर्स लक्षात ठेवा, 2025 चा मुकुट जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली आहे शेरी सिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचा आन्सर आहे केरळ. बघा, वन्यजीव संरक्षण कायदा हे याचे कायदा हे कोणाकडे असते? तर फक्त केंद्राकडे यांचा अधिकार असतो. पण काय केलाय, यामध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य केरळ बनले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बॅनरघट्टा बायोलॉजिकल पार्क म्हणजे बीबीपी कोठे बांधले जाईल? तर याचा आन्सर आहे कर्नाटक मधील बेंगळुरू या ठिकाणी. कर्नाटक मधील बेंगलोर या ठिकाणी भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय, त्याचं नाव आहे बॅनरघट्टा बायोलॉजिकल पार्क, बांधले जात आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, रोबोटच्या मदतीने किडनी ट्रान्सप्लांट करणारे भारतातील पहिले सरकारी रुग्णालय कोणते बनले आहे? तर बघा, नवी दिल्लीचं एम्स. नवी दिल्लीच्या एम्स मध्ये रोबोटच्या मदतीने किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली आणि हे भारतातील पहिले सरकारी हॉस्पिटल बनले आहे जेथे किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली. कशाच्या मदतीने? रोबोटच्या मदतीने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टारने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, दीपिका पादुकोण. हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टारने सन्मानित होणारे पहिले भारतीय दीपिका पादुकोण बनल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले डिजिटल नोमॅड विलेज 2025 मध्ये कोणत्या राज्यात स्थापन झाले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, सिक्कीम. भारतातील पहिले डिजिटल नोमॅड विलेज सिक्कीम राज्यात स्थापन झाले आहे. याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. सिक्कीमच्या पाकयोंग जिल्ह्यातील ॲक्टेन गावाला भारतातील पहिले डिजिटल भटक्यांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश दुरुस्तपणे काम करणाऱ्या व्यावसायिकांना शांत, हिरव्या आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम वातावरणात काम करण्याची परवानगी देणे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले AI प्लस कॅम्पस कोठे स्थापन केले जाईल? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, आंध्र प्रदेशच्या अमरावती शहरात. आंध्र प्रदेशच्या अमरावती शहरात भारतातील पहिले AI प्लस कॅम्पस स्थापन केले जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये कोणत्या संस्थेने भारतातील पहिला स्वदेशी फोटोनिक रडार विकसित केला आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, DRDO ने भारतातील पहिला स्वदेशी फोटोनिक रडार विकसित केला आहे. बघा, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने म्हणजे DRDO ने भारतातील पहिले स्वदेशी फोटोनिक रडार विकसित केले आहे. हे रडार पारंपरिक रेडिओ लहरीऐवजी प्रकाश म्हणजेच फोटोन वापरते. हे रडार अल्ट्रा हाय रिझोल्युशन, स्टेल्थ डिटेक्शन आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंग पासून प्रतिकार शक्ती यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये कोणत्या कंपनीने बेंगळुरू मध्ये भारतातील पहिली पूर्णपणे UPI संचालित बँक शाखा सुरू केली? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, स्लाइस. स्लाइस या कंपनीने बेंगळुरू मध्ये भारतातील पहिली पूर्णपणे UPI संचालित बँक शाखा सुरू केली आहे. फिनटेक क्षेत्रात स्लाइसने बेंगळुरूच्या कोरमंगला परिसरात भारतातील पहिली UPI संचालित डिजिटल बँक शाखा सुरू केली आहे. ही शाखा पूर्णपणे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI सक्षम आहे, जी ग्राहकांना कॅशलेस, अखंड आणि डिजिटल बँकिंग अनुभव प्रदान करते. पारंपरिक बँकिंग पासून दूर जाऊन भारतीयांना अधिक स्मार्ट आणि अधिक डिजिटल बँकिंग अनुभव देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली QR आधारित डिजिटल घरपत्ता प्रणाली कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, इंदोर. इंदोर या शहरात भारतातील पहिली QR आधारित डिजिटल घरपत्ता प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये पशुपालन आणि कुक्कुटपालनाला औपचारिकपणे शेतीचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, महाराष्ट्र. पशुपालन आणि कुक्कुटपालनाला औपचारिकपणे शेतीचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र बनले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खान पर्यटन सुरू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते बनले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, झारखंड. खान पर्यटन सुरू करणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे झारखंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये कोणते राज्य भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनले आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, मिझोरम. बघा, पहिले पूर्ण साक्षर राज्य आहे मिझोरम, त्यानंतर गोवा, त्यानंतर कोणता आहे? त्रिपुरा आणि त्यानंतर आहे हिमाचल प्रदेश. दुसरा गोवा, तिसरा त्रिपुरा आणि चौथा हिमाचल प्रदेश. चारही नाव लक्षात ठेवा. पहिलं विचारलं तर मिझोरम, दुसरं विचारलं तर गोवा, तिसरं विचारलं तर त्रिपुरा आणि चौथं विचारलं तर हिमाचल प्रदेश आणि पहिले केंद्रशासित प्रदेश विचारलं तर येणार
लद्दाख. काय येणार? लद्दाख. बघा, पूर्ण साक्षर राज्य आणि पूर्ण डिजिटल साक्षर राज्य विचारलं तर काय आहे? केरळ. डिजिटल विचारलं तर केरळ. महत्वाचा प्रश्न होता तो पण. 2025 मध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देशातील पहिले हिमालयीन हवामान केंद्र कोठे स्थापन केले? तर याचा आन्सर आहे जम्मू काश्मीरच्या उधमपूर या ठिकाणी. जम्मू काश्मीरच्या उधमपूर या ठिकाणी 2025 मध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देशातील पहिले हिमालयीन हवामान केंद्राचे उद्घाटन केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय रेल्वे आणि कोणत्या राज्य सरकारने संयुक्तपणे भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सुरू केली? तर याचा आन्सर आहे उत्तर प्रदेश सरकारने. भारतीय रेल्वे आणि उत्तर प्रदेश सरकारने संयुक्तपणे भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सुरू केली आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये कुठे? लखनौ मध्ये. देशातील पहिल्या स्वदेशी, बघा, देशातील पहिली स्वदेशी MRI मशीनची चाचणी कोठे सुरू होईल? तर याचा आन्सर आहे दिल्लीच्या एम्स मध्ये. दिल्लीच्या एम्स मध्ये देशातील पहिल्या स्वदेशी MRI मशीनची चाचणी सुरू होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे पूल कोणता आहे? तर याचा आन्सर आहे नवीन पंबन पूल. नवीन पंबन पूल हा भारतातील पहिला उभा लिफ्ट रेल्वे पूल आहे. 6 एप्रिल 2025 रोजी रामनवमी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. हा पूल भारतीय मुख्य भूमीवरील तामिळनाडूतील मंडपम शहराला पंबन बेटावरील रामेश्वरशी जोडतो. हा पूल सुमारे 550 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आणि याची लंबाई किती आहे? 2070 मीटर. भारतातील पहिले अत्याधुनिक AI सक्षम गोल्ड मेल्टिंग ATM कोणी लॉन्च केले आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो गोल्ड सिक्का. काय आहे याचा आन्सर? गोल्ड सिक्का. गोल्ड सिक्का याने भारतातील पहिले अत्याधुनिक AI सक्षम गोल्ड मेल्टिंग ATM लॉन्च केले आहे गोल्ड सिक्क्याने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली, बघा, भारतातील पहिली डिजिटल जनगणना ज्यामध्ये जातगणना देखील समाविष्ट असेल कोणत्या वर्षी केली जाईल? तर ती केली जाईल 2027 मध्ये. 2027 मध्ये भारतातील पहिली डिजिटल जनगणना ज्यामध्ये जातगणना देखील समाविष्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या राज्यात ईशान्येकडील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर खोदण्यात आली? तर याचा आन्सर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशमध्ये भारतातील ईशान्येकडील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर खोदण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले जनरेशन बीटा बाळ कोणत्या राज्यात जन्माला आले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो मिझोरमच्या आयझॉल मध्ये. मिझोरमची कॅपिटल काय आहे? आयझॉल. आणि याच ठिकाणी भारतातील पहिले जनरेशन बीटा बाळ जन्माला आले. आणि त्या बाळाचे काय नाव आहे? तर बघा, त्या बाळाचे नाव आहे फ्रँकी रेमुआटिका झेडेन. काय आहे? फ्रँकी रेमुआटिका झेडेन नावाचे मूल भारतातील जनरेशन बीटाचे पहिले मूल बनले आहे. भविष्यवादी मार्क मॅकक्रिंडल यांनी 2025 ते 2039 दरम्यान जन्मलेल्या मुलांचा संदर्भ देण्यासाठी जेन बीटा हा शब्द वापरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये देशातील पहिले भिकारी मुक्त शहर कोणते बनले आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो इंदोर. देशातील पहिले भिकारी मुक्त शहर बनले आहे इंदोर. दोन 2025 मध्ये भारतातील पहिली किनारी आणि जलपक्षी गणना कोठे आयोजित केली जाईल? तर याचा आन्सर आहे गुजरात मधील जामनगर. गुजरात मधील जामनगर या ठिकाणी भारतातील पहिली किनारी आणि जलपक्षी गणना आयोजित केली जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शहरी स्थानिक संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोठे केले आहे? तर याचा आन्सर आहे हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये. हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शहरी स्थानिक संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले स्वदेशीय ध्रुवीय संशोधन जहाज कोणत्या देशातील कंपनीच्या भागीदारात बांधले जाईल? तर याचा आन्सर आहे मित्रांनो नॉर्वे. भारतातील पहिले स्वदेशीय ध्रुवीय संशोधन जहाज नॉर्वे देशातील कंपनीच्या भागीदारीत बांधले जाईल. भारतातील पहिले स्वदेशीय ध्रुवीय संशोधन जहाज नॉर्वेजियन कंपनी कोन्सबर्ग सोबत भागीदारीत बांधले जाईल. हे जहाज कोलकाता स्थित गार्डन रिच शिपबिल्ड्स अँड इंजिनियर्स लिमिटेड म्हणजे GRSE द्वारे बांधले जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला मेक इन इंडिया 1 मेगावॅटचा ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे सुरू झाला? तर याचा आन्सर आहे मित्रांनो कांडला बंदर मध्ये. आणि कांडला बंदर कुठे आहे ते मला कमेंट करून सांगा. भारतातील पहिला मेक इन इंडिया 1 मेगावॅटचा ग्रीन हायड्रोजन प्लांट कांडला बंदर मध्ये सुरू झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स विलेज कुठे स्थापन केले जात आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो नागपूरच्या सतनवरीमध्ये. नागपूरच्या सतनवरीमध्ये भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज स्थापन केले जात आहे. इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भीक मागण्यावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो मिझोरम. भीक मागण्यावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य मिझोरम बनले आहे. मिझोरम विधानसभेने 2025 मध्ये मिझोरम भीक मागण्यावर बंदी विधेयक 2025 मंजूर केले, ज्यामुळे भीक मागणे बेकायदेशीर ठरेल. या विधेयकाचा उद्देश केवळ भीक मागण्यावर बंदी घालणे नाही तर भिकाऱ्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांना शाश्वत उपजीविकेचे पर्याय प्रदान करणे देखील आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम 2025 मध्ये कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर याचा आन्सर आहे गुजरातमध्ये. गुजरातमध्ये भारतातील पहिली मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम सुरू करण्यात आली. आणि कुठल्या हायवेवर? नॅशनल हायवे 48 वर. कुठल्या हायवेवर? नॅशनल हायवे 48 वर सुरू करण्यात आली. बघा, टोल प्लाझांवरील रांगा कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ICICI बँकेच्या सहकार्याने मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम सुरू केली. गुजरातमधील चौरासी टोल प्लाझा नॅशनल हायवे 48 येथे भारतातील पहिली MLFF टोलिंग प्रणाली सुरू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये भारतातील पहिल्या पूर्णपणे स्वदेशी 4G 5G रेडी नेटवर्क स्टॅकचे उद्घाटन कुठे केले? तर याचा आन्सर आहे ओडिसाच्या झारसुगुडा. ओडिसाच्या झारसुगुडा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या पूर्णपणे स्वदेशी 4G 5G रेडी नेटवर्क स्टॅकचे उद्घाटन केले. आणि हे कोणती कंपनी आहे? तर ही आहे BSNL कंपनीने केले. कोणत्या कंपनीने? BSNL. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील पहिल्या सहकारी मल्टीफीड कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट आणि पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्पाचे उद्घाटन कुठे केले? तर याचा आन्सर आहे महाराष्ट्राच्या कोपरगावमध्ये. महाराष्ट्राच्या कोपरगावमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील पहिल्या सहकारी मल्टीफीड कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट आणि पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्पाचे उद्घाटन केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टार मार्क करा मित्रांनो, अतिशय महत्वाचा आहे, कुठल्या ना कुठल्या परीक्षेत येणार. जो 2025 मध्ये कोणत्या राज्यातील उलाटीला भारतातील पहिल्या बॅगलेट चहाचे 20 वर्षाचे पेटंट मिळाले? तर याचा आन्सर आहे आसाम. आसाम राज्यातील कोणती टी? उलाटीला भारतातील पहिल्या बॅगलेट चहाचे 20 वर्षाचे पेटंट मिळाले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक होण्याचा मान कोणाला मिळाला? तर याचा आन्सर आहे मित्रांनो आस्था पुनिया. आस्था पुनियाला भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक होण्याचा मान मिळाला आहे. बघा, उपलेफ्टनंट आस्था पुनिया यांनी विशाखापट्टणम येथील INS डेगा येथील दुसऱ्या बेसिक हॉक कन्व्हर्जन कोर्स मधून पदवी प्राप्त करून भारतीय नौदलातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्यासोबत लेफ्टनंट अतुल कुमार धूड यांनी ही कामगिरी केली आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा सुद्धा स्टार्क मार्क करून घ्या मित्रांनो, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। ISISU 91/2015 प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले पोलीस स्टेशन कोणते बनले आहे? तर ते बनले आहे अर्थंकुल पोलीस स्टेशन। कुठल्या? केरळ मधील अर्थंकुल पोलीस स्टेशन हे भारतातील ISISU 9001/2015 प्रमाणपत्र मिळवणारे पहिले पोलीस स्टेशन बनले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने अनामलई व्याघ्र प्रकल्पात भारतातील पहिले हॉर्नबिल संवर्धन केंद्र स्थापन केले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो तामिळनाडू। तामिळनाडू राज्याने अनामलई व्याघ्र प्रकल्पात भारतातील पहिले हॉर्नबिल संवर्धन केंद्र स्थापन केले। हॉर्नबिल काय? हॉर्नबिल एक प्रकारचा फेस्टिवल आहे जो नागालँड मध्ये मनवला जातो आणि याला फेस्टिवल ऑफ फेस्टिवल सुद्धा म्हणतात। बघा, तामिळनाडू हे भारतातील पहिले राज्य बनले आहे ज्याने हॉर्नबिलच्या संवर्धनासाठी समर्पित केंद्र स्थापन केले आहे। हे केंद्र अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प ATR मध्ये स्थापन केले जाईल। तामिळनाडू सरकारने हॉर्नबिल संवर्धन उपक्रम देखील सुरू केलाय ज्याचा उद्देश पश्चिम घाटातील हॉर्नबिल प्रजातींच्या अधिवासांचे संरक्षण करणे आहे। 2025 मध्ये भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कुठे उघडण्यात आले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो हैदराबाद मध्ये। हैदराबाद मध्ये भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम उघडण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रोबोटच्या मदतीने किडनी प्रत्यारोपण करणारे भारतातील पहिले सरकारी रुग्णालय कोणते बनले आहे? तर ते बनले आहे नवी दिल्लीचा एम्स मध्ये। रिपीट झाला प्रश्न। राईट टू डिस्कनेक्ट कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर याचा आन्सर आहे केरळ। राईट टू डिस्कनेक्ट कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे केरळ। राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे काय? बघा, तुम्ही कुठल्या कंपनीत काम करत आहे त्याचा टायमिंग आहे 10 ते 5 पर्यंत। किती आहे? 10 ते 5 पर्यंत। तर सुट्टी झाल्यानंतर तुम्ही ऑफिस मधला कुठला पण कॉल आला, मेल आला तर तुम्ही त्याला डिस्कनेक्ट करू शकता। ठीक आहे। सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रात कालावधी रजा म्हणजे मेन्स्ट्रुअल पिरियड। मेन्स्ट्रुअल लीव्ह म्हणजे पिरियड लीव्ह लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर ते बनले आहे कर्नाटक। सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रात कालावधी रजा म्हणजे मेन्स्ट्रुअल लीव्ह पिरियड लीव्ह लागू करणारे भारतातील पहिले राज्य कर्नाटक बनले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय क्रिकेटर्स असोसिएशन ICA पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? बघा विद्यार्थ्यांना हा प्रश्न रिपीट झालाय म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा। ठीक आहे। 2025 मध्ये फेसलेस GST निर्णयासाठी पायलट प्रकल्प राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले? तर याचा आन्सर आहे केरळ। फेसलेस GST निर्णयासाठी पायलट प्रकल्प राबविणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे केरळ। एक क्वेश्चन आहे, भारतात फिफाने मुलींसाठी पहिली टॅलेंट अकॅडमी कुठे स्थापन केली आहे? तर याचा आन्सर आहे तेलंगणाच्या हैदराबाद मध्ये भारतात फिफाने मुलींसाठी पहिली टॅलेंट अकॅडमी स्थापन केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये भारतातील कोणते राज्य सांकेतिक भाषेतील दुभाषी आणि अनुवादकांना यादीत समाविष्ट करणारे पहिले राज्य आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो पंजाब। 2025 मध्ये भारतातील पंजाब राज्य सांकेतिक भाषेतील दुभाषी आणि अनुवादकांना यादीत समाविष्ट करणारे पहिले राज्य बनले आहे। कोणतं आहे? पंजाब। 2025 मध्ये ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी बाजअक नावाची ड्रोन विरोधी प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो पंजाब। पंजाब राज्याने ड्रग्ज आणि शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी बाजअक नावाची ड्रोन विरोधी प्रणाली सुरू केली आहे आणि ते भारतातील पहिलं राज्य सुद्धा बनले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये भारतातील पहिला ड्रोन AI आधारित
कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या शहरात करण्यात आला? तर याचा आन्सर आहे मित्रांनो राजस्थानच्या जयपूरमध्ये भारतातील पहिला ड्रोन AI आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025 मध्ये भारतातील पहिला राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक श्रेष्ठ कोणी सुरू केला? तर याचा आन्सर आहे मित्रांनो केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतातील पहिला राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक श्रेष्ठ सुरू केला. श्रेष्ठचा फुल फॉर्म काय बघा, श्रेष्ठचा फुल फॉर्म आहे स्टेट हेल्थ रेग्युलेटरी एक्सेलन्स इंडेक्स. स्टेटचा फुल फॉर्म काय? स्टेट हेल्थ रेग्युलेटरी एक्सेलेंट इंडेक्स. राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टांक निर्देशांक हा भारतातील अशा प्रकारचा पहिला राष्ट्रीय उपक्रम आहे ज्याचा उद्देश काय आहे? पारदर्शक आणि डेटा चालित चौकटीद्वारे राज्यस्तरीय औषध नियामक प्रणालींचे मूल्यांकन आणि बळकटीकरण करणे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑगस्ट रोजी कोणत्या प्रकल्पांतर्गत बांधलेल्या भारतातील पहिल्या 8 लेन उन्नत शहरी द्रुतगती महामार्ग ज्याचं नाव आहे द्वारका द्रुतगती मार्गचे उद्घाटन केले? तर बघा द्वारका द्रुतगती मार्गचे उद्घाटन हे भारतमाला प्रकल्प योजनेअंतर्गत करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025 मध्ये मुंबईत माऊली नावाच्या भारतातील पहिल्या महिला नेतृत्वाखालील फूड हबचे उद्घाटन कोणी केले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो पियुष गोयल. पियुष गोयल यांनी 2025 मध्ये मुंबईत माऊली नावाच्या भारतातील पहिल्या महिला नेतृत्वाखालील फूड हबचे उद्घाटन केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात पहिल्यांदाच रेल्वे रुळादरम्यान सौर पॅनल पासून वीज निर्मिती कोठे सुरू झाली? तर बघा याचा आन्सर आहे मित्रांनो वाराणसीच्या बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये. वाराणसीच्या बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये रेल्वे रुळादरम्यान सौर पॅनल पासून वीज निर्मिती सुरू झाली. बघा ही जी रेल्वे पटरी असते तर याच्यामध्ये सौर पॅनल पासून वीज निर्मिती केली जाते. कुठे? तर बनारसच्या लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये वाराणसी मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिला शाश्वत विमान इंधन प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत कोणत्या रिफायनरीमध्ये सुरू होईल? तर याचा आन्सर आहे मित्रांनो पानिपत रिफायनरीमध्ये. पानिपत रिफायनरीमध्ये भारतातील पहिला शाश्वत विमान इंधन प्रकल्प सुरू होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025 मध्ये आपली कॉर्पोरेट वेबसाईट सुरक्षित.bank.in डोमेनवर स्थलांतरित करणारी भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती आहे? तर ती आहे पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँकने .bank.in या डोमेनवर स्थलांतरित करणारी भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे चंपा रासपेडा. काय नाव आहे? चंपा रासपेडा ही दिदाई जमातीतील 2025 ची नीट परीक्षा उत्तीर्ण करणारी पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. ती कोणत्या राज्यातील आहे? तर ती आहे ओडिसा राज्यातील. ओडिसा राज्यातील कोण? चंपा रासपेडा. जमात कोणती? दिदाई. कोणती एक्झाम पास केली? तर नीट परीक्षा. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने म्हणजे CISF ने कोणत्या राज्यात लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे पहिले पूर्णपणे महिला कमांडो युनिट सुरू केले? तर ते आहे मध्य प्रदेश राज्यात. मध्य प्रदेश राज्यात CISF ने लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे पहिले पूर्णपणे महिला कमांडो युनिट सुरू केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली हायपरलूप रेल्वे प्रणाली तयार करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने IIT मद्रास कोणासोबत? IIT मद्रास इन्क्युबेटेड स्टार्टअप ट्रूथ हायपरलूप सोबत करार केलाय? तर बघा IIT मद्रास बरोबर कोणी केलाय? महाराष्ट्र राज्य सरकारने. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवे कोणत्या शहरात बांधली जात आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो
वाराणसीमध्ये भारतातील पहिली शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवे बांधली जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंजाब नॅशनल बँकने 2025 मध्ये त्यांची पहिली स्टार्टअप केंद्रित शाखा कुठे सुरू केली? तर याचा आन्सर आहे मित्रांनो नवी दिल्लीमध्ये. नवी दिल्लीमध्ये पंजाब नॅशनल बँकने त्यांची पहिली स्टार्टअप केंद्रित शाखा सुरू केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2025 मध्ये कोणत्या देशाने पहिल्यांदाच प्राणी रक्त संक्रमण सेवांसाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे जारी केली? तर याचा आन्सर आहे मित्रांनो भारत देशाने पहिल्यांदाच प्राणी रक्त संक्रमण सेवांसाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यात आशियाई महाकाय कासवांचे पहिले कृत्रिम प्रजनन यशस्वीरित्या पूर्ण झाले? तर बघा याचा आन्सर आहे मणिपूर राज्यामध्ये आशियाई महाकाई कासवांचे पहिले कृत्रिम प्रजनन यशस्वीरित्या पूर्ण झाले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आदिवासी भाषांच्या जतनासाठी भारतातील पहिल्या AI शक्तिशाली अनुवादक आदिविनाचे बीटा आवृत्ती कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले? तर याचा आन्सर आहे आदिवासी व्यवहार मंत्रालयाने. कोणत्या मंत्रालयाने? आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदिवासी भाषांच्या जतनासाठी भारतातील पहिल्या AI शक्तिशाली अनुवादिक आदिविनाचे बीटा आवृत्ती लॉन्च केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरपोल मार्फत कोणत्या भारतीय एजन्सीने पहिली पर्पल नोटीस जारी केली? तर याचा आन्सर आहे ईडीने. ईडीचा फुल फॉर्म काय आहे? एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. मराठीत काय म्हणतात त्याला? अंमलबजावणी संचालनालय. ईडीने इंटरपोल मार्फत ईडी या भारतीय एजन्सीने पहिली पर्पल नोटीस जारी केली आहे. स्टार मार्क महत्वाचा प्रश्न. भारतातील कोणत्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात प्रशिक्षणासाठी 10 विंची सर्जिकल रोबोट प्रणाली प्रथमच स्थापित करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो नवी दिल्लीच्या एम्स मध्ये. नवी दिल्लीच्या एम्स मध्ये 10 विंची सर्जिकल रोबोट प्रणाली प्रथमच स्थापित करण्यात आली आहे. कोणत्या राज्य सरकारने 2025 मध्ये भारतातील पहिला महिला आर्थिक सक्षमीकरण WEE निर्देशांक सुरू केला? तर याचा आन्सर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्य सरकारने भारतातील पहिला महिला आर्थिक सक्षमीकरण WEE निर्देशांक सुरू केला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न येथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल, क्वेश्चन क्वालिटी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यात बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी कुठल्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघतात.